नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. तू ही रे माझा मित्र या मालिकेचे आपण इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, आज यांच्या घरी दत्तांच्या सुवर्ण पादुका येणार आहेत. त्यासाठी काय काय तयारी होणार आहे ते आपण बघतो. आता बघू, सुरुवातीला आपण बघतो की ह्या राकेशला त्या बॉसने पकडलेलं असतं आणि तो बॉस त्याला म्हणतो की गळा दाबून म्हणतो की माझेच पैसे घेतले आणि मला नाचवणार तू. तो बॉस जास्त जोरात गळा दाबतो आणि म्हणतो की फेडायची लायकी नव्हती तर कशाला घेतलेस रे पैसे. माझा एक एक रुपया तुला फेडावा लागेल व्याजा सकट. तो त्या बॉस त्याला मुदत सुद्धा देतो प्रेक्षकांना आणि म्हणतो की शेवटचे 2 दिवस देतो तुला. किती? तो राकेश म्हणतो की तो पैसे नाही दिले तर कुत्र्यासारखा तोडवीन. तो बॉस डायरेक्ट त्या राजेशला धमकीच देतो, तुझे तुकडे करून ना समुद्रात टाकीन. काय इकडे तो राजेश खूप घाबरलेला आहे. तो म्हणतो नाही नाही बॉस, बस मी परत परत करीन पैसे. तुम्ही 2 दिवस दिलेत ना, उपकार झाले तुमचे, मी नक्की पैसे परत करतो. आणि बघा प्रेक्षकांनो त्या राजेशला त्या बॉसने सोडलेलं असतं आणि त्याचा किती संतापलेला चेहरा आपण बघतो. इकडे बघा पुढे की हा अर्णव ईश्वरीच्या मागे मागे येतो आणि म्हणतो की मिस इंदौर. अर्णव तिला म्हणतो की मला बोलायचं आहे तुझ्याशी आणि ईश्वरी म्हणते की सर माझ्याकडे वेळ नाही तुमच्यासोबत भांडायला. अर्णव म्हणतो की भांडायला, मला बोलायचं आहे तुझ्याशी. ईश्वरी म्हणते की ऐकलत ना, सुवर्ण पादुका येणार आहे तुझ्या घरी, कामं करायची आहे तुम्हाला. अर्णव म्हणतो की आय नो मिस इंदौर, मला फक्त 2 मिनिटं बोलायचं आहे तुझ्याशी. ईश्वरी म्हणते की आत्ताच बोलायला हवं आहेत का? आणि अर्णव म्हणतो की हो. ईश्वरी म्हणते की सर माझा ना तुमचं काही ऐकून घेण्याचा मूड नाहीये आणि हे 2 दिवस ना मला बिलकुल डिस्टर्ब करू नका तुम्ही. अर्णव म्हणतो की म्हणजे 2 दिवस तू माझ्याशी बोलणारच नाहीयेत. ईश्वरी म्हणते की न बोलून जाते कुठे. ईश्वरी म्हणते की भांडण आपल्या दोघांमध्ये आहे तर घरच्यांना कळू द्यायचं नाहीयेत मला. बघा प्रेक्षकांनो, इकडे अर्णव तिच्या ह्या बहाण्यावर हसतो आणि मग त्याला हसायला आल्यावर ईश्वरी म्हणते की काय झालं. अर्णव म्हणतो काही नाही, बहाणा चांगला आहे. ईश्वरी म्हणते की कसला बहाणा. अर्णव म्हणतो की हेच, माझ्याशी बोलल्याशिवाय तुला करमतच नाही, बरोबर ना. बघा प्रेक्षकांना, अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की राईट. ईश्वरी भडकते आणि म्हणते की रॉंग, बिलकुल नाही. ईश्वरी म्हणते की हा पादुका सोहळा संपूर्ण होऊ दे, मग बघा कशी परत भांडणं करते ते. हल्ली मोठे करमत नाही म्हणे आणि ईश्वरी निघून जाते. हे अर्णव सहजच बोलून जातो की भांडखोर आहेत तू. ती तिकडनं आवाज देऊन सांगते की तुम्हीच भांडखोर. बघा प्रेक्षकांनो, अर्णवला छान वाटतं आणि तो म्हणतो की बोलायला तर लागली. हा प्रेक्षकांनो, आपण बघतो की ह्या राजेशला सोडल्यानंतर हा राजेश घरी नाही गेला तर याने दारूची बॉटल आणली, चक्कना आणला आणि मस्तपैकी दारू पितोय. आणि बघा त्याला टेन्शन पण याचं आलंय की त्याला त्या 1.5 दमडीच्या माणसाचे बोट पुसायला लागले. आणि त्याला ते आठवतं की त्याचं बोलणं, तो जर म्हटला की उद्या माझे पैसे मला परत नाही दिले तर कुत्र्यासारखं तोडवीन तुला. हा राकेश ते आठवून स्वतःमध्येच बडबड करतो आणि म्हणतो की 1.5 दमडीचा माणूस आणि स्वतःला बॉस म्हणून घेतो, माझा अपमान करतो. आता एखादी सोन्याची खाण हाती लागल्याशिवाय काही होणारच नाहीये. हा राजेश म्हणतो की 2 दिवसात आणू कुठून एवढे पैसे. म्हणतो की ही वेळ त्या अर्णवमुळे आली आहेत माझ्यावर, कडून कोंडी करून ठेवली माझी, कुठून हे पैसे येत नाहीये. हा राजेश काही शांत बसणारा नाही आणि स्वतःच्याच मनाशी म्हणतो की काहीतरी करावं लागेल, असं काहीतरी ज्यामुळे त्या चिंट्यावर प्रेशर आणता येईल, त्याशिवाय पैसे निघणार नाही. प्रेक्षकांना आता दत्तांच्या स्वर्ण पादुका येणार आहे तर यांची तयारी चाललेली दिसते. अंजली म्हणते की मामा, मी गुरुजींशी बोलू, त्या पालखीच्या स्वागतासाठी लागणारं साहित्य आहे. वाजतात की फुलं, पूजेचं साहित्य म्हणजे पंचामृत स्वागतासाठी. प्रेक्षकांनो, पण या वल्लरीचा अजून ठाव ठिकाणा म्हणजे मन थाऱ्यावर नाहीये. तिला तो बॉक्स मिळेपर्यंत आणि ती नुसती हेर जरा मारत असते आणि म्हणत असते की कधी येणार आहेत जावई बापू, माझा बॉक्स त्यांना सापडला आहेत की नाही काय माहिती. अंजली विचारते की आणखीन काही लागणार आहेत डेकोरेशनचं साहित्य. मामा म्हणतात ते केव्हाच सांगितलं आहे. मामा म्हणतात की बरं, बाहेरून ज्या वस्तू आणायच्या त्या मी आणि आकाश घेऊन येतो, चालेल. अंजली म्हणते की बर. मामा आकाशला म्हणतात काय रे, म्हणतो की हो. बघा प्रेक्षकांना, मामा म्हणतात की आई कुठे आहेत. अंजली म्हणते की मामा आजी झोपली आहेत, प्रवासातून दमली आहेत ना रे खूप. प्रेक्षकांना इकडे अर्णव म्हणतो की मामा आजीला आराम करू दे आणि डेकोरेशनची सगळी तयारी तुम्हीच करा. मामा म्हणतात अर्णव म्हणतो नाही आपण करूया. मामा म्हणतात की पूजेलाही तूच बसणार आहेस का ते सुद्धा आम्हीच बसायचं आहे.
बघा प्रेक्षकांना इकडे मामा यांची मस्करी करत असतात म्हणजे अर्णवची, आणि सगळेजण यावर हसतात. आपण बघतो आता तेवढ्यात तिथे ईश्वरी येते आणि अर्णवला म्हणते की घ्या तुमची कॉफी. हे बघून मामा म्हणतात की आणि मामा म्हणतात की अबोला तुटलेला दिसतोय. अंजली म्हणते की तू मगाशी सांगितलंच नाही, काय सरप्राईज दिलं याने. ईश्वरी म्हणते की दूध देऊन येते आजींना, आणि निघता निघता अर्णवला म्हणते की सांगा. अर्णव म्हणतो बघा आता यावर अंजली म्हणते की सांगा. मामा सुद्धा म्हणतात की सांगा ना. आणि आता इकडे हा आकाश पण म्हणतो की सांगा ना. अर्णव म्हणतो सरप्राईज होतं, ते सिक्रेट आहे. अंजली म्हणून चिडते आणि म्हणते की काय सरप्राईज आहे, सांगत पण नाहीये. इकडे मामा म्हणतात की अगं हो 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 हो. हा प्रेक्षकांना आपण मगाशीच बघितलं की मामी बाहेर जाण्यासाठी निघाले असतात त्या राजेशला बघण्यासाठी, आणि त्या बाहेर आलेल्या आहेत. आणि तेवढ्यात आपण बघतो की राकेशही समोरून आलेला असतो. इकडे मामींना दिसतात आणि मामी म्हणते की जावई बापू काय हो, कधीपासून वाट बघते मी तुमची, सापडला का माझा बॉक्स. राकेश म्हणतो की मामी अहो मी शोधायचा खूप प्रयत्न केला पण नाही सापडला बॉक्स. इकडे मामी म्हणतात की जावई बापू तो बॉक्स मला सापडायला हवा, माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे तो बॉक्स. राकेश म्हणतो की मामी मला कळतं आहेत पण मी एक काम करतो, एक मोठा डीलर आहे त्याच्याकडे जातो हा सगळा विकलेला माल. मी माझ्या माणसाकडून या डीलरचा पत्ता आणि नंबर मागवून घेतो, मी तो पत्ता तुम्हाला पाठवतो, बघूया कडे मिळतंय का. ही वल्लरी म्हणते की पण त्याच्याकडे सापडेल ना नक्की. हा राकेश म्हणत असतो की प्रयत्न करून बघूया. आणि तेवढ्यात आपण बघतो की अंजली तिथे मामीला आवाज देते आणि मामी म्हणतात की आणि अंजली म्हणते की अगं मामा बोलवतायत तुला. मामी घरामध्ये निघून जातात आणि अंजली विचारते की तुम्ही कधी आलात. राकेश म्हणतो हे काय आत्ताच आलो. अंजली त्याला सांगते बघ उद्या ना आपल्या घरी श्री दत्त गुरूंच्या स्वर्ण पादुका येणार आहे. राजेश म्हणतो की स्वर्ण पादुका. अंजली म्हणते की हो. म्हणते की त्यामुळे उद्या तुम्ही कुठे बाहेर जाऊ नका. अंजली म्हणते की आजी सुद्धा आली त्यामुळे तुम्ही घरी थांबलात तर आजीला सुद्धा आवडेल. बघा प्रेक्षकांनो या अंजली किती किती काळजी घेत असते. राकेश म्हणतो की आजी आल्या घरी. अंजली म्हणते की हो आजच आली. हा राकेश म्हणतो की नाही 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 वा 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 नाही अंजली मी उद्या थांबेलच घरी. आहे ना आजी इतक्या दिवसांनी आलाय घरी, मग त्यांचंही मन राखायला हवं, तर मी उद्या घरी. बघा प्रेक्षकांनो ही अंजली म्हणते की तुम्ही फ्रेश होऊन घ्या चला घरात मध्ये. तेवढ्यात अंजली मध्ये जाते आणि इकडे हा राजेश म्हणून म्हणतो की भंगार विकून पैसे कमवायला निघाला होता. ए देव साक्षात सोन्याच्या पावलांनी तुझ्या घरी येतोय, तुझ्यासाठी जगपट लागला आहे जगपट. इकडे बघा प्रेक्षकांना आजींचा माळजप चालू असतो आणि इकडे ईश्वरी त्यांच्यासाठी दूध घेऊन येत असते. आणि ईश्वरी आजींना म्हणते की तुम्हाला बरं वाटतंय का थोडासा आराम केल्यावर. आजी म्हणतात की हो. ईश्वरी म्हणते की मी तुमच्यासाठी हळदी आणि केसर टाकलेलं गरमागरम दूध आणलेलं आहे, घेऊन घ्या म्हणजे बरं वाटेल. प्रेक्षकांना इकडे आजी काही बोलत नाही, फक्त तिला इशाऱ्याने सांगतात की इथे ठेवून दे, आणि ईश्वरी तिथे ते दूध ठेवते. बघा प्रेक्षकांना इकडे ईश्वरी आजींशी बोलायला जाते आणि म्हणते की तुम्हाला सांगू का आमच्या इंदोरमध्ये आहेत ना. तेवढ्यात आजी तिला हात रोखवून तिचं बोलणं थांबवतात आणि म्हणतात की मला तुझ्याशी ना महत्वाचं बोलायचं आहे. ईश्वरीचं बिचारी नाराज होते आणि म्हणते की बोला ना आजी. आणि आजी म्हणतात की मी इथे नसताना काय काय घडलं ते मला सगळं अंजलीने सांगितलं आहे. आजी म्हणतात की मी तुला इथे एवढ्यासाठी बोलवलं आहे की उद्या आपल्या घरी श्री दत्तांच्या स्वर्ण पादुका येणार आहेत, चोर म्हणून तुला हे सगळं सांभाळायचं आहे. ईश्वरी म्हणते की हो आजी मी तर तयारीला सुरुवात सुद्धा केली आहे. आजी म्हणतात की बरं केलंस, या सोहळ्यात कसलीही चूक होणार नाही, सागर संगीत पार पडेल हे बघण्याचं काम तुझं आहे, कारण हा राजशिर्केंच्या इब्रतीचा सुद्धा प्रश्न आहे, हे तुझ्या लक्षात आलंच असेल. ईश्वरी म्हणते की हो आजी. आणि आजी म्हणतात की या सोहळ्यात एवढीशी सुद्धा बारकीशी चूक जरी झाली तरी मी ती खपवून घेणार नाही. आणि आजी म्हणतात की चुकलीस तर मी तुला कधीही माफ करणार नाही. आजी म्हणतात तेव्हा नीट विचार करून आत्ताच सांग, करणार आहेत तुला. ईश्वरी म्हणते की हो आजी मी तुम्हाला वचन देते, हा सोहळा व्यवस्थित पार पडेल ची पूर्ण जबाबदारी माझी, माझ्याकडून कुठलीही चूक होणार नाही याची मी पूर्ण काळजी घेईन. या प्रेक्षकांना आजी या ईश्वरीला जायला लावतात. ईश्वरी बाहेर आल्यावर मनोमन म्हणते की तुमच्या मनात माझ्याविषयीची जागा निर्माण करण्याची संधी श्री दत्त गुरूंमुळेच मला मिळाली आहे. तुमच्या मनात जागा मिळवण्याची मी पूर्ण कोशिश करेन. बघा प्रेक्षकांना आता इकडे ह्या ईश्वरीची उद्याची तयारी चाललेली असते. तिने रवा भाजायला ठेवलेला असतो आणि मनोमन म्हणते की देवा तुझ्या पादुका येणार आहेत उद्या घरी, उद्या तरी सरांना थोडी सद्बुद्धी दे रे देवा, आपल्या मनात नेमकं काय आहे हे तरी त्यांना आता कळू देत.
बघा प्रेक्षकांना आता अर्णवला काही राहवत नाही असं दिसतंय आणि तो किचनमध्ये येतो आणि म्हणतो की मी सिंदूर एवढ्या रात्री किचनमध्ये काय करतेस तू? ईश्वरी म्हणते की अहो प्रसादाची तयारी नको का करायला? ईश्वरी म्हणते की उद्याचा प्रसाद ना मी स्वतः बनवणार आहे. ईश्वरी म्हणते की प्रसाद बनवणाऱ्याच्या मनोकामना देव पूर्ण करतो. मनातल्या भावना ह्या प्रसादातून देवापर्यंत पोहोचतात. आणि अर्णव म्हणतो की तू आज केलेला प्रसाद उद्या दाखवणार आहेत देवाला. ईश्वरी म्हणते की सर सांगितलं ना मी फक्त प्रसादाची तयारी करते आहेत म्हणून. हो, उद्या सकाळी खूप धावपळ असेल ना? अर्णव म्हणतो की हा. अर्णव म्हणतो की तू एवढी बिझी आहेत ना देवाला वेलकम करण्यासाठी तेवढा तो सुद्धा बिझी नसेल. आणि ईश्वरी चिडताना म्हणते की आणि तिचं 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 ते प्रसाद करायची तयारीची ती तयारी करत असते. अर्णव म्हणतो की मी सिंदूर देवाला मस्का मारण्यासाठी काय काय चाललं आहे तुझं? ईश्वरी म्हणते की हॅलो मी जे पण काही करते ना ते अगदी मनापासून करते. बघा प्रेक्षकांना आता इकडे अर्णवला तिच्या बोलण्यावरून तर समजतंय पण तो तिच्या आता फिरकी घेतो आणि म्हणतो की मी सिंदूर तू आपलं लग्न पण मनापासूनच मानतेस ना? आणि ईश्वरी म्हणते की आता नवरा मानलं तर लग्न पण मनापासूनच मानेन ना? बघा प्रेक्षकांना ईश्वरीला आठवतं की अर्णवने ते रेकॉर्डिंग मध्ये केलेलं असतं की आपण दोघे एकमेकांसोबत कधीच हॅप्पी राहू शकत नाही. ईश्वरी म्हणते की तुम्हाला काय फरक पडतो मी असो किंवा नसो? इकडे अर्णव म्हणतो की मी सिंदूर तू कुठे जाणार आहेस मला सोडून? आणि ईश्वरी म्हणते की का तुम्हाला भीती वाटते का मी तुम्हाला कुठेतरी सोडून जाईल? आणि इकडे अर्णवचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. ईश्वरी म्हणते जर का मी सोडून गेले तर काय फरक पडतो तुम्हाला? अर्णव म्हणतो की फरक पडतो ना. ईश्वरी म्हणते की काय? अर्णव सुद्धा निरुत्तर झालेला असतो. तो पुढे काही बोलतच नाही फक्त म्हणतो की पडतो फरक. ईश्वरी विचारते की काय? अर्णव म्हणतो की मला नाही अख्ख्या घराला फरक पडणार आहे. आणि इकडे ईश्वरी म्हणते घराला. आता अर्णव म्हणतो ईश्वरी तू जर मी सिंदूर तू निघून गेली तर घरात प्रसाद इंदोरी पोहे जिलेबी कोण बनवणार? यावर ईश्वरी चिडते आणि म्हणते की सर सर तुम्ही इथून जा सगळ्यांना सगळा मजाक बनवून ठेवलाय तुम्ही. अर्णव म्हणतो की अशी काय चिडचिड करतेस तू? आणि ईश्वरी म्हणते की अहो जा तुम्ही. हा म्हटलं ना इथून मला काम करून द्या प्लीज. तो हो जातो पण ईश्वरी म्हणते तुम्ही जर नाही गेलात ना तर चटका दिला मी आता तुम्हाला. अर्णव घाबरतो आणि म्हणतो की ओके जातो. ईश्वरी म्हणते जा जा. इकडे बघा आता अर्णवने तिच्या समोर बोलायचं ना पण नाही सगळं पाठीमागे मनातल्या मनातच बोलत असतो आणि पुढे येऊन म्हणतो की फरक पडतो मी सिंदूर तू जर मला सोडून गेली तर माझं आयुष्य संपेल. बघा प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते की देवा तुझ्याकडे आता एकच मागणं आहे उद्या तुझ्या हजेरीत तरी यांचा प्रेमाचा एहसास होऊ दे. बघा प्रेक्षकांना इकडे ईश्वरी म्हणते की जाणार आहे का आता? आणि आपण बघतो की अर्णवला मगाशी फोन आलेला होता आणि अर्णव आता फोन कानाला लावतो आणि म्हणतो की हॅलो शिर्के. इकडे ईश्वरी म्हणते की शिर्के. ईश्वरी चिडते आणि म्हणते की या शिर्केंना चटका देते रात्री सुद्धा माझ्या नवऱ्याला सोडत नाही. त्या प्रेक्षकांना आता इकडे ईश्वरी पूजेची म्हणजे प्रसादाची तयारी करत असते. आता आपण बघतो की सकाळ झालेली आहे सगळं डेकोरेशनचं सगळं रेडी आहेत आणि इकडे अंजली म्हणते की ईश्वरी पालखी येणार आहेत तर पालखी पुजाऱ्यांची करायचंय. तर ईश्वरी म्हणते की ताई ऑप्शनचं ताट तयार आहे. हा आकाश म्हणतो की आजीचा फोन होता की पालखी आली घराजवळ. अर्णव म्हणतो की आली घराजवळ. येस. आजी बाहेर येतात आणि म्हणतात की अंजली झाली ना सगळी तयारी? अंजली म्हणते की हो आजी. बघा प्रेक्षकांनो इकडे आजी म्हणतात की वल्लरी कुठे आहे दिसत नाहीये. आणि आकाश म्हणतो की हो सकाळपासून मला पण मॉम दिसली नाहीये. आजी म्हणतात सकाळपासून दिसली नाही म्हणजे घरात पादुका येणार आहेत आणि ही अशी कशी न सांगता कुणाला न सांगता गेली. बघा प्रेक्षकांना आजी म्हणतात कोणीतरी पटकन फोन लावा तर तिला. आणि इकडे अर्णव म्हणतो की लावतो म्हणजे फक्त इशाऱ्याने सांगत असतो. आजी खूप भडकलेल्या असतात आणि म्हणतात की पालखीच्या स्वागताला घरातली सून नको का? आणि आजी खूप चिडते आणि म्हणतात की वल्लरी म्हणजे अगदी कहर आहेत. अर्णव म्हणतो की आजी रिलॅक्स मी मामीला फोन करतो. बघा प्रेक्षकांनो इकडे आपण म्हणतो की अर्णव फोन करणार तेवढ्यात बाहेर आपल्याला मामी येताना दिसतात आणि आकाश म्हणतो की घ्या आली मॉम. बघा प्रेक्षकांनो आता सगळ्यांचे लक्ष मामीकडे जातं आणि ते सगळे म्हणतात की आली मामी किंवा आली मॉम असं. आणि मामी घरात येते आणि अर्णव म्हणतो की काय ग कुठे होतीस तू? मामी म्हणतात की अरे मला एक सरा महत्वाचं काम होतं म्हणून गेली होतेस. आणि आजी खूप चिडलेल्या असतात आपल्याला माहिती. त्या म्हणतात की आज सकाळी सकाळीच तुला बाहेर जायचं होतं का? वल्लरी म्हणते की आई आली ना हो वेळेत परत पादुका येणार आहेत म्हणून आवरूनच गेले होते बाहेर. जी म्हणतात का ग अशा वेळी जास्तीची कामे असतात घरातली सून आहेस तू घरात हजर असायला नको.
मामी म्हणतात हो पण, आणि तेवढ्यात अंजली सगळा प्रकार शांत करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की आजी नको आत्ता हा विषय, पालखी येईलच अगं आत्ता. आजी म्हणतात की बर, पालखीचं स्वागत नीट होईल याने प्रत्येकाने काळजी घ्यायची. बरी म्हणते की हो आजी. बघा प्रेक्षकांनो, इकडे मामा आवाज देतात की आकाश, अर्णव, पालखी आली रे. आणि इकडे हे सगळेजण म्हणतात की चला आता पालखीचं स्वागत करूया. बघा प्रेक्षकांना सगळे बाहेर जातात आणि हा राजेश मामीजवळ येतो आणि म्हणतो काय हो मामी, बॉक्स कुठे आहेत? मी दिलेल्या पत्त्यावर गेला होतात ना तुम्ही, कुठे मिळालात ना बॉक्स? आणि वल्लरी म्हणते की नाही हो जावई बापू, भलताच कुठला तरी बॉक्स दाखवला आणि म्हटले की हा घ्या तुमचा बॉक्स. मामी म्हणतात की पण आता तुम्हीच सांगा की मी माझा बॉक्स ओळखणार नाहीत का? माझा बॉक्स नाहीये त्या माणसाकडे. बघा प्रेक्षकांना, इकडे मामा आवाज देतात की वल्लरी. वल्लरी म्हणते की आले आले. बघा हा राजेश म्हणतो की काल याला सगळं फोन करून व्यवस्थित सांगितलं होतं, तरी कशी काय गडबड केली याने. इकडे पण अंजली या राकेशला आवाज देते की अहो. हा राकेश म्हणतो की आलो. बघा प्रेक्षकांनो, इथे श्री दत्तगुरूंची पालखी आलेली असते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत म्हणत ते पालखी अर्णव शिर्केंच्या घराजवळ आलेली असते. बघा इकडं कोणाचं काय तर कोणाचं काय, तर राजेश म्हणतो की आली माझी लॉटरी आली. हा प्रेक्षकांनो, इथे त्यांच्या घराजवळ आलेली असताना इकडे अंजली आणि वल्लरी आणि ईश्वरी ह्या तिघी त्या पादुकांची पूजा करत असतात. आता ईश्वरीची पूजा झाल्यानंतर इकडे अंजली पूजेला उभी राहते. अंजलीची पूजा वगैरे झाल्यानंतर मामी पूजा करतात त्या पादुकांची. आजी म्हणतात की आता जी पादुका आणणारे असतात त्यांची पाद्यपूजा करून घ्या. बघा इकडे ईश्वरी त्या पालखी आणणाऱ्या दोघांचीही पाद्यपूजा एक एक करून करत असते आणि नंतर ती पालखी जोशाघोषामध्ये घरामध्ये आणली जाते. आणल्यानंतर त्या पादुकांची आणि तिने जी तयारी केलेली असते ना, तिथे त्या पादुकांची स्थापना होते आणि नंतर हे जल्लोष म्हणजे घोष करतात. दूत चिंतने जी गुरुदेव दत्त गुरु महाराज की. सगळे जय जयचा जल्लोष करतात. जय. सगळेजण हात जोडतात, पण अर्णव फक्त त्याच्याकडे बघतच असतो. तर ईश्वरी त्याला खुणवते की हात जोडा असं. तेव्हा अर्णव कुठे हात जोडतो. ईश्वरी म्हणते की दत्तगुरु महाराज, तुमचा आशीर्वाद कायम ह्या सगळ्या घरांवर असू दे. आजींनी सोपवलेली माझ्यावर जी जबाबदारी मला नियमितपणे पार पाडायची आहे. अर्णव म्हणतो की देवा, माझं परत हेच सांगणं आहे जे मी तुला आधीच सांगायचो की मी सिंदूरने जे मागितले ते तिला मिळू दे. इकडे बघा हा राजेश म्हणतो की देवा, पापी माणसांची सुद्धा काळजी आहेत रे तुला. पैशांची एवढी भयंकर गरज असताना टाकणारं सोनं चक्क घरी चालत चालत. हा प्रेक्षकांना, ह्या राजेशने असं बोलल्यानंतर इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. आता बघूया आपण पुढील भागामध्ये नेमके काय दाखवलं आहे ते. बघा इकडे ईश्वरीने त्या पादुकांची तयारी केलेली असते. ती कुठेतरी बाहेर जाते आणि ती पूजेचं ताट परत घेऊन येते, तर बघते ते काय पादुका नसतात म्हणून तिच्या हातात ते ताट खाली पडतं. आणि सगळेजण म्हणतात की काय झालं. ईश्वरी म्हणते की पादुका गायब झाल्या. आणि म्हणतात की सोनं पाहून तुझेच तर डोळे फिरले नाहीत ना. अर्णव हे सगळं सांभाळून घेतो आणि म्हणतो की मामी, मला पूर्ण खात्री आहे हे काम माझ्या बायकोचं नाहीये आणि चोर आणि त्याने चोरलेल्या सुवर्ण पादिका नक्की सापडवणार. आणि त्याचा सगळा डाऊट या राजेशवर असतो. त्यामुळे तो बघतो त्या राजेशकडे आणि राजेशलाही तो वाटतं की अर्णव माझ्यावरच डाऊट घेतो आहे. बघा प्रेक्षकांनो, एवढ्याच मालिकेचं इथे पुढील भाग पण संपतो. आजची मालिका तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण उद्या पुन्हा भेटू अशाच इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.